पोरींच्या रूम मध्ये घुसता, पोरींची जात काढता, त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवेल असं बोलता. म्हणजे महाराष्ट्रात महिला पोलीस अधिकाऱ्यांकडूनच जर मुली सुरक्षित नसेल, त्या बाहेर केली असं बोलतात, त्या वाईट वृत्तीच्या आहेत असं बोलतात, तुमचा मर्डर होईल अशा पद्धतीची भाषा, तुम्ही महारामांगाच्या आहेत अशा पद्धतीची भाषा पोलीस अधिकारी महिलांकडून जर पुण्यामध्ये होत असेल, त्या महिलेची चूक काय? तिनं मैत्रिणीची मदत घेतली म्हणून. मैत्रिणीची चूक काय? आपल्या बाहेरगावच्या मैत्रिणीला पुण्यात एक दिवस राहायला आधार दिला म्हणून तुम्ही मुलींच्या रूमवर जाणार, त्यांच्या कपड्यांची चौकशी करणार? पोलीस वॉरंट नाही, कुठलीही गोष्ट नाही, तुम्ही डायरेक्ट त्यांच्या घरामध्ये घुसून त्यांना शिवीगाळ करणार, मारहाण करणार, जातीवाचक ते सुद्धा बोलणार. आणि मी पोलीस अधिकारी आहे, आमचे हे सगळे लोक आहेत म्हणून निवृत्त असणारा अधिकारी पदाचा गैरवापर करून चुकीच्या पद्धतीनं मुलींच्या जर प्रायव्हेट गोष्टींना जर चुकीच्या पद्धतीनं हाताळत असेल तर हे महाराष्ट्रात घडतंय. कायद्याचे रक्षक, महिलांचे रक्षक जर अशा चुकीच्या पद्धतीनं वागत असतील तर हे अत्यंत दुर्दैवी आहे, संतापजनक आहे. एक माणूस म्हणून मला ही घटना कळाल्यानंतर ज्या वेदना होत आहेत, या सगळ्या विषयावर मी माहिती घेऊन बोलतोय. त्याच्यामुळं कुणाचा जर गैरसमज असेल तर तो बिलकुल काढून टाका. ज्या महिलेला मारहाण झाली, ज्या मुलींना मारहाण झाली, ज्यांची जात काढली गेली, दुर्दैवाने ते जर त्या दलित कुटुंबातल्या एससी कॅटेगरीतले असतील आणि पोलीस अधिकारी जर त्यांची जात काढणार असेल तर तुम्हाला काय शिकलंय, काय शिकवलंय तुम्हाला? तुम्ही हे शिक्षण घेतलंय का? पोलीस प्रशासनावर असे संस्कार झालेत का? आणि आज ग्रामीण भागातलं मी बोलत नाही, मी पुणे शहरातलं कोथरूड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत घडलेल्या प्रकाराबद्दल बोलतोय. हे जर महाराष्ट्रात चाललं असेल आणि एवढ्याहून सुद्धा जो प्रकार पुढे घडलाय, मी जे सांगणार आहे तुमचं डोकं काम करणार नाही. धर्माची दारू आणि जातीची नशा डोक्यात घुसल्यानंतर व्यवस्थेचा कसा सत्यानाश होतो हे मी आपल्या समोर मांडणार आहे. सर्वांना सप्रेम नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय. मी संतोष शिंदे. या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. नवीन असाल तर फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्वाचं शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. पुण्यामध्ये कोथरूड पोलीस स्टेशन अंतर्गत 2-3 मुली एका रूमवर, आपण त्यांना हॉस्टेल म्हणूया, तिथं राहत होत्या. त्यांचं नाव सांगणं हे योग्य नाही. त्या मुलीकडे त्यांची छत्रपती संभाजीनगरची मैत्रीण, तिच्या सासरच्याकडून तिचा जाच होत होता, छळ होत होता, म्हणून ती पुण्यात आली. मैत्रिणींना चर्चा केली, मैत्रिणींना तिनं विनंती केली की मी पुण्यामध्ये आले, माझ्या जीवाचं बरं वाईट माझ्या सासरची मंडळी करेल, मला संरक्षण पाहिजे, परंतु मला पोलिसात तक्रार करायची, मला 1 दिवसासाठी मला तुमच्या रूमवर राहायचंय. शेवटी मुली असल्यामुळं, स्त्रिया असल्यामुळं त्यांनी ते ऍडजस्ट सुद्धा केलं. एकच दिवस ती संभाजीनगरची महिला त्यांच्या रूमवर राहिली. सकाळी उठून ती थेट पोलीस स्टेशन मध्ये गेली. तिनं तक्रार करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी अत्यंत वाईट पद्धतीने वागणूक दिली. दरम्यानच्या काळामध्ये तिची सासरची मंडळी अर्थात सासरा माहिती घेऊन तपास काढून, तो निवृत्त पोलीस अधिकारी आहे, तो थेट पुण्यामध्ये आला
अंदाज लागला की या मैत्रिणीच्या रूमवरती आहे, तिथं जाऊन त्यांनी 2-4 इथले पोलिस सोबत घेतली आणि ही सगळी मंडळी वॉरंट नाही, आपण मुलींच्या रूमवर जातोय, त्यांच्या प्रायव्हसीला डिस्टर्ब करतोय, कायद्यामध्ये काय बसतं काय बसत नाही, आपण काय करतोय, कशाचंही भान न ठेवता थेट त्या मुलीच्या रूम मध्ये घुसले. शेवटी हे भाडेकरू त्यांच्या कपड्यांमध्ये म्हणजे सगळ्या कपाटामध्ये सगळ्या गोष्टी त्यांच्या विस्कटून टाकल्या. त्यांना काहीतरी शोधायचं होतं आणि तिथं दडपशाही केली, मारहाण केली. म्हणजे इतकं भयानक कृत्य झालं. त्या मुलींना कदाचित वाटलं असेल आम्ही जिला मदत केली ती आमची चूक आहे का, परंतु त्याच्या पुढचा प्रकार अत्यंत भयानक आहे. ज्यावेळेस त्या तक्रार घेऊन पोलीस स्टेशन मध्ये आल्या, पोलीस काय म्हणतात मी त्या शब्दात सांगतो, कारण माझ्याकडून एखादा शब्द, कारण या सगळ्या प्रकरणावर FIR दाखल व्हावा अशी मागणी होती, परंतु गोष्ट इतकी भयानक आहे की पोलीस चौकीवर ज्यावेळेस त्या ह्या सगळ्या गेल्या, पोलिसांकडे कुठलंही वॉरंट नव्हतं तरी तिथं घुसखोरी केली. त्या माणसाने त्याची वेटो पॉवर वापरली. त्याच्यातली एक मुलगी जॉब करते. पोलिसांनी म्हणजे त्या जी संभाजीनगरहून आली तिच्या सासऱ्यांनी तक्रार केल्यानंतर या मुलींना कशा पद्धतीचं छळलंय तुम्हाला माहिती आहे का? या मुलींच्या रूमवर जाऊन तर त्यांना अटक केलीच, परंतु एक कामावर गेली होती, पोलिसाची गाडी तिथे गेली. अहो शक्यतो फोन करून बोलून घेतलं जातं. पोलिसांची दादागिरी बघा. हा, या सगळ्या ह्याच्यामध्ये जर मुलींचा दोष असेल, पोलिसांनी 100% पोलीस कारवाईच केली पाहिजे. चुकीचं जर काही घडलं असेल, हे काय क्रिमिनल आहेत का, हे काय गुन्हेगार आहेत का, त्यांची चूक काय, चूक काहीच नाही. त्या तिन्ही मुलींपैकी 2 मुलींना पोलीस घेऊन आले पोलीस स्टेशनला. तिसरी जॉबवर होती, तिला सुद्धा पोलीस गाडी घेऊन आले. तिच्या त्या नोकरीवर कामाच्या तिथं तिची किती बेइज्जत झाली असेल. एखाद्याची अब्रू घालवायची पोलिसांना अधिकार कोणी दिला? बर, याचा काय FIR आहे का? आणि ज्या वेळेस हे सगळे पोलीस स्टेशन मध्ये आले त्यावेळेस कुठल्या शब्दामध्ये त्या मुलींना धमकावलंय हे फक्त कानावर पडू द्या तुमच्या. तुम्ही, आणि हे कोण म्हणलंय? तिथं जे PSI पाटील नावाच्या लेडीज आहेत, छत्रपती संभाजीनगरच्या ज्या महिला कॉन्स्टेबल आहेत शिंदे म्हणून त्या, आणि दुसऱ्या PSI पुरुष आहे कामठे नावाचे, ही लोक त्या बंदिस्त रूम मध्ये ऑफिस मध्ये त्या पाटील मॅडम काय म्हणतात बघा, की तुम्ही महाराबांगाचे असेच असता, तुझ्या रूमवर मुलं येतात, म्हणजे तुझ्याच रूमवर मुलं येतात, त्यांनाच घालून पाडून बोललं जातं. त्या सगळ्यांसोबत तू, म्हणजे मी ते शब्द वापरू शकत नाही, परंतु त्या सगळ्यांसोबत तू चुकीचे प्रकार करत असशील. तुला मायबापांनी टाकून दिलेलं आहे, तू उलट उत्तर देतेस. तुझा हा ऍटिट्यूड आहे, एक ना एक दिवस कुणीतरी तुझा मर्डर करेल. हे कोण सांगतंय त्या मुलींना? पोलीस अधिकारी महिला. तू अशीच मरशील, तुला करिअर मध्ये कधीतरी कॅरेक्टर सर्टिफिकेट लागेल, त्यावेळेस तू आमच्याकडे येशील, आम्ही ते देणार नाही. तुझं आयुष्य, करिअर बर्बाद होईल. तुम्ही मुलींचे कार्प सारखे असता, म्हणजे सारखेच दिसता, तुम्ही समलैंगिक असाल, अशाही पद्धतीची भाषा त्यांना वापरली गेली. म्हणजे मला एवढं सांगायचं आहे, त्यांची जात काढली गेली, त्यांना अर्वाच्य भाषेत बोललं गेलं. एका मुलींना महिला अधिकारी या भाषेत बोलतात का हो? PSI मॅडम, PI मॅडम किंवा जे कुणी असतील ती शेवटी त्या भगिनीच आहेत.
अशा पद्धतीची महिलांना ट्रीटमेंट, मग कशाला ते वेगळे वेगळे सेल काढता महिलांसाठीच्या रक्षणासाठी? सगळा दिखावा आहे असं म्हणावं लागेल. या मुलींचा कसलाही गुन्हा नसताना त्यांना जर या पद्धतीनं बोललं जात असेल, तर या सगळ्या मुली जर मग त्याच जातीच्या असतील, तर मग या पोलीस अधिकाऱ्यांवर त्यांनी अॅट्रॉसिटीची मागणी केली किंवा अॅट्रॉसिटी यांच्यावर दाखल झाली पाहिजे. कारण इतका अर्वाच्य भाषेत बोलणं आणि त्यांनी सहन करणं कुठलीही महिला करणार नाही. पोलिसांनी ह्यांचं कोथरूड पोलीस स्टेशनला ऐकून घेतलं नाही, ह्या थेट उठल्या आणि सीपींकडे मागणी केली. पोलिसांनी काय सांगितलं? हा काल रात्रीचा प्रकार आहे. काल 10 वाजता ही सगळी मंडळी पोलीस आयुक्ताकडे गेली, दारात बसली, डीसीपींना भेटली. रात्री 12 वाजले. रात्रभर काही आमदार, काही वेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते तिथं आले होते. त्यांनी ठिय्या मांडला. इथं जर म्हणजे सत्ताधारी पक्ष कुठलीही महिला भगिनी असू द्या, त्यांच्याविषयी किंवा एखाद्या नेत्यांकडून अशी भाषा झाली असतील तर अख्ख्या मीडियाने सगळं डोक्यावर घेतलं असतं. इथं पोलीस अधिकारी बोलल्यात का काही बोलत नाहीत? हा आमचा पुरोगामी महाराष्ट्र आहे का? महिलांची जात काढली जाते. आमच्या महिला सुशिक्षित झाल्या पाहिजे, शिक्षित झाल्या पाहिजेत, मोठ्या मोठ्या पदावर बसल्या पाहिजेत. दुसऱ्याची जात काढायला का? महिलाच महिलेला जर छळत असेल, तिची आबरू काढत असेल, तिच्या चारित्र्याचे लक्तर जर वेशीवर टांगत असेल, हा आमचा महाराष्ट्र आहे. आणि संस्काराचं काय? तुमच्या अंगावर वर्दी लोकांच्या संरक्षणासाठी आहे. जनतेच्या पैशातून, तुमच्या माझ्या टॅक्स मधून आपण त्यांचे पगार होतात. अहो, तुमचं ब्रीदवाक्य काय पोलिसांचं? मी सगळेच पोलीस वाईट आहेत असं म्हणणार नाही, पण जे वाईट आहेत त्यांच्यावर कारवाईचं काय? डीसीपींनी काय सांगितलं माहितीये का? सगळ्यात भयानक गोष्ट, जे काही जातीवाचक बोललं असेल, जे काही बोललं असेल, ते 4 भिंतीच्या आतमध्ये बोललं गेलेलं आहे. त्याच्यामुळे याच्यावर गुन्हा होत नाही अजूनही. आज 4 ऑगस्ट 2025 आहे. मी 3 ऑगस्ट दिवस आणि रात्रभर त्यांनी पोलिसांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे म्हणून मागणी करणाऱ्या आंदोलकांना दिवस रात्र ते बसले. आज दुसऱ्या दिवसाची सुद्धा आत्ताची दुपारची वेळ आहे, गुन्हा दाखल झालेला नाही. आमदार किंवा बाकी सगळे तिथं ठिय्या मांडून बसले होते. पोलिसांनी पाठीशी घातलं सरळ सरळ सगळ्यांना. राज्याचे गृहमंत्री अर्थात सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, तुमच्या पुण्यातल्या आमदारांनी, खासदारांनी तरी तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवणं गरजेचं होतं आहे. पुण्यातल्या महिला सुरक्षित नाहीत. अधिकारी अर्वाच्य भाषेत बोलतात. आता जनतेला प्रशिक्षण केडर द्यायचं की खुर्चीवर बसणाऱ्या अधिकाऱ्यांना, याचा विचार झाला पाहिजे. आणि हे अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. आणि त्या मुलींना न्याय मिळालेला नाही. जातीयवादी खुर्चीवर बसल्यानंतर सत्तेत असू द्या किंवा प्रशासनात असू द्या, पदाचा 100% जातीयवादी पद्धतीनं जर गैरवापर करत असतील तर हे किती मोठं दुर्दैव आहे. आणि हे दुर्दैव कुणाचं आहे? त्या बोलणाऱ्या व्यक्तीचं नाही. दुर्दैव आहे जन्मदात्या आईबापांचं, ज्यांनी अशा पद्धतीचे संस्कार देऊन घडवलंय. बरं, पोलीस अधिकाऱ्यांच्या डोक्यात राग कुणाचा आहे? ते कुणाच्या तालावर काम करतात, कुणाच्या आदेशाने काम करतात? महिलांशी बोलण्याची ही पद्धत आहे का? याच्या पुढे जाऊन माझं प्रामाणिक मत आहे, जर या प्रकरणामध्ये ज्यांचा कुणाचा गुन्हा असेल, दोष असेल, पोलिसांनी निपक्षपातीपणे 100% कारवाई केली पाहिजे. आणि जिथं पोलिसांची चूक आहे, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्या पोलिसांवर कारवाई केली पाहिजे. न्याय म्हणजे काय? कायदा काय सांगतो? गुन्हेगारांना शासन झालं पाहिजे का निष्पापांना शासन झालं पाहिजे, त्यांची अब्रू घालवली पाहिजे, असं आहे का? असा कायदा सांगतो का? पदावर बसून ह्याच्यासाठी कायद्याचा दुरुपयोग करणार का? आज तुम्ही वाचाल हो या प्रकरणातून,
तुम्ही अशाच पद्धतीनं दुसरीकडे सुद्धा वागणार आहे आणि त्यावेळेस तुम्ही जर कचाट्यात सापडलात तर हे दुर्दैवी आहे, हे भयानक आहे. आणि या जातीयवादी प्रवृत्ती जर अशा पद्धतीने वागत असतील तर जाब विचारला गेलाच पाहिजे आणि त्या मुलींना न्याय मिळाला पाहिजे. वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरून लढावा लागेल. पण कायद्याचं राज्य राहिलंय का? महिलांचीच सुरक्षा जर पोलीस करू शकत नसतील, त्यांची जात काढत असतील, तर कोण कुणापासून सुरक्षित आहे आणि कुणी जिवंत राहण्यासाठी कुणाचं संरक्षण घ्यायचंय याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. महाराष्ट्र कुठल्या पद्धतीनं प्रवास करतोय, रसा तळाला जातोय का, याचा सुद्धा आत्मक्लेश करण्याची वेळ आली. एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय. बांधवांनो, पोट तिडकीनं बोललोय. विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. त्या मुलींच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र आहे, एवढंच या माध्यमातून सांगतो. धन्यवाद. जय शिवराय, जय भीम.